नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. आज सकाळपासून व्हॉट्सअपवर मराठी शुभेच्छांचे मेसेज येत आहेत. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांची गर्दी झाली आहे. राज्य मराठी दिनाच्या आणि मराठी भाषेचे गोडे गाणारे कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. शाळांमध्ये मराठी दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतोय. 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन, 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन आणि 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हे 3 वेगवेगळे दिवस आहेत. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मराठी भाषेला फार मोठी जुनी परंपरा, संस्कृती आणि वारसा आहे. तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ श्री विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. पण काही लोक याला मराठी राजभाषा दिन म्हणतात. पण मराठी राजभाषा दिन 1 मे आहे. या दोन्ही दिवसांमध्ये नेमका फरक काय आहे? तर प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून गौरव केला जातो. त्याने मराठी भाषेसाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.